फर्स्ट अटैम्प्ट नहीं निकला, सेकंड नहीं निकला, थर्ड नहीं निकला, फाइनल अटैम्प्ट नहीं निकला, पलट के देखोगे जिंदगी के 6 साल गायब. UPSCतल्या जीवघेण्या स्पर्धेची जाणीव करून देणारा ॲस्पिरंट्स या वेबसिरीजमधला हा फेमस डायलॉग. पण स्पर्धा परीक्षेतल्या कमालीच्या अनिश्चिततेची जाणीव असूनही 12वी नंतर इंजिनिअरिंगची मळलेली वाट निवडण्याऐवजी त्यानं UPSCला पसंती दिली. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी पहिल्याच अटेम्प्टमध्ये IPS झालेला हा जिगरबाज तरुण म्हणजे वैभव निंबाळकर. वैभवचं हे यश जितकं बावनकशी तितकीच त्याची गेल्या 11 वर्षातली कारकीर्द ही दैदिप्यमान. बारामतीच्या छोट्या गावातून आधी पुणं आणि नंतर दिल्ली, मसुरी आणि आसामपर्यंतची वैभवची थक्क करणारी वाटचाल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मराठी क्राईम कथा या माझ्या पॉडकास्ट शोमध्ये मी तुमचा होस्ट निरंजन मेढेकर तुम्हा सगळ्या लिसनर्सचं अगदी मनापासून स्वागत करतो. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. आणि आजचा आपला एपिसोड हा दिवाळीनिमित्त असल्यामुळे खूप स्पेशल आहे, कारण आज आपण एका खूप खास गेस्टला आपल्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांचं नाव आहे वैभव निंबाळकर. वैभवची थोडक्यात ओळख म्हणजे ते IPS आहेच आहेत आणि आसाम केडरमध्ये 2011 पासून ते सेवा बजावत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या 6 जिल्ह्यांमध्ये तिथे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. या आजच्या स्पेशल एपिसोडच्या निमित्तानं मी वैभवच्या पुण्यातल्या घरी आलेलो आहे. वैभव, तुझं खूप स्वागत आहे मराठी क्राईम कथामध्ये. थँक्यू निरंजन, आणि थँक्स फॉर इन्व्हायटिंग आणि एवढा वेळ देतोयस तू. माय प्लेजर. आपण लगेच सुरू करूया, कारण मला खात्री आहे की आपले सगळे लिसनर्स खूप एक्साइट आहेत तुझे सगळे विचार जाणून गेला आणि तुझा प्रवास जाणून गेला आत्तापर्यंतचा. UPSCचा फायनल रिझल्ट डिक्लेअर झाला, तो क्षण अजूनही आठवतो तुला? हो, नक्की आठवतो आहे. त्यावेळी वेबसाईटवरती UPSCचे रिझल्ट्स डिक्लेअर व्हायचे, अजूनही होतात. तेव्हा माझा रोल नंबर मला आठवतो आहे. मी UPSCच्या वेबसाईटवरती पाहत होतो, चेक करत होतो. दुपारची साधारणतः ती वेळ होती आणि जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझा ऑल इंडिया रँक 204 त्या लिस्टवरती वेबसाईटवरती लिस्ट झाला होता. आणि मनातून खूप आनंद झाला. घरी आई होती, वडील कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आईच्या पाया पडलो. नंतर सद्गुरू श्री वामनराव पै ज्यांना मी फॉलो करतो त्यांनाही नतमस्तक झालो. घरी सांगितली बातमी, वडिलांना फोन करून ही बातमी सांगितली आणि मग नंतर ती सर्वदूर पसरली. वा, पण मला खात्री आहे की तो मोमेंट खूपच मॅजिकल असा असणार आहे, कारण तुझ्या डोळ्यासमोर मागची गेली 4-5 वर्षही तरळून गेली असतील. तर हा सगळा प्रवास तुझा UPSCचा खूप एक्साइटिंग जर्नी सगळी जाणून घ्यायची आहेच आहे. पण त्याआधी थोडंसं आपण तुझ्या बालपणात, लहानपणात डोकूया. त्या प्रवासाबद्दल सांगशील प्लीज? नक्की. माझं 9वीपर्यंतचं शिक्षण, शालेय शिक्षण आपण म्हणूयात, ते बारामतीत झालं. पूर्ण मराठी माध्यमाच्या शाळेत मी शिकलो. त्याच्यानंतर 9वीला असताना मला आठवतं आहे की माझे इंग्रजीचे शिक्षक तेव्हा आमच्या घरी आले, माझ्या वडिलांना भेटायला खास करून. आणि माझ्या वडिलांना ते स्पष्टपणे म्हणाले की मला तुमच्या दोन्ही मुलांमध्ये स्पार्क दिसतो आहे. म्हणजे मी अभ्यासामध्ये हुशार आणि उर्मिलाचं एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे अभिनय आणि तिचे जे पैलू होते तेही त्यांना ते जाणवत होते. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की म्हणजे सुचवावं माझ्या वडिलांना की तुम्ही पुण्याला स्थायिक व्हा, शिफ्ट व्हा, तिथे तुमच्या मुलांना खूप स्कोप आहे, एक्सपोजर खूप चांगलं मिळेल, जास्त मिळेल. आणि खऱ्या अर्थाने मी माझ्या वडिलांना सॅल्यूट करेन की त्यांनी बारामतीतलं पूर्णपणे स्थायिक झालेलं त्यांचं वास्तव्य, पूर्ण सेटल झालेले असं ते वास्तव्य हलवून पूर्ण सगळे विकून म्हणजे फ्लॅट आणि हे सगळं काढून पुण्याला स्थायिक झाले. पुण्याला बदली करून घेतली. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये माझे वडील ऑफिसर होते, आता रिटायर झालेत. पण तेव्हा त्यांनी हे सगळं बदल मुलांच्या शिक्षणासाठी, पुढच्या भवितव्यासाठी स्वीकारले आणि त्याच्यामुळे आलो. तीसुद्धा खूप मोठी जर्नी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा असे खूप काय म्हणूयात त्याला, ती साधी सोपी प्रोसेस नव्हती. अगदी आमच्या म्हणजे छोट्या छोट्या अंधश्रद्धा त्याच्या मागे मध्ये आड आले असं म्हणूयात. त्याच्यानंतर आमचे न्यूनगंड त्याच्यामध्ये आड आले. अशाही गोष्टी काय काय घडल्या. ज्योतिषाने सांगितलं की तुम्हाला पुणे मानवणार नाही, 6 महिन्यात तुम्ही परत याल. अगदी त्याच वेळेला आम्हाला जीवनविद्येच्या संपर्कात आम्ही आलो सद्गुरू श्री वामनराव पैंच्या. आणि त्यांचे
भाषणं आम्ही ऐकली, व्याख्यानं ऐकली, प्रबोधनं ऐकली, त्याच्यामध्ये आम्हाला समजलं की आपलं नशीब आपणच घडवतो, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि त्याच्यानंतर हळूहळू आमच्या विचारांमध्ये सुद्धा सकारात्मक बदल झाले. माझ्याही वाचनामध्ये सद्गुरूंची पुस्तकं आली. त्यामुळे मला जरी शाळेत बरे मार्क्स मिळत असले तरी असं काही मी फार मोठं ध्येय वगैरे ठेवणारा नव्हतो. जे आपले ग्रामीण निमशहरी भागातल्या मुलांमध्ये न्यूनगंड असतो तसा तो माझ्यातही होता आणि तो काही जात नव्हता. पण ह्या पुस्तकांच्या वाचनामुळे मला हळूहळू चांगल्या विधायक पॉझिटिव्ह विचारांची मला संगत मिळाली आणि तसे माझ्याही बाबतीत मी करायला शिकलो. ते धाडस माझ्यात आलं. त्यामुळे ती मानसिकता बदलली. आणि नंतर 12वीच्या सुट्टीमध्ये मला अविनाश धर्माधिकारी सरांच्या व्याख्यानाचा फायदा झाला. त्याच्यातून मला कळालं की असं UPSC आणि MPSC त्याच्या अशा परीक्षा असतात, त्याच्यातून IAS IPS सारखे करिअर तुम्ही करू शकता, सेवांसाठी निवड होते. आणि त्यामुळे तिथून माझ्या मनाने उचल खाल्ली आणि मोठं आपण ध्येय ठेवूयात आणि अशा क्षेत्राकडे वळूयात, हे मला तिथे लक्षात आलं. ते करायचं मी ठरवलं. आणि पुन्हा एकदा 12वीला सुद्धा चांगले मार्क्स होते, मला इंजिनिअरिंगलाही ॲडमिशन मिळाली असती. पण UPSC ध्येय एकदा पक्कं झाल्यानंतर आणि दुसरी त्याची बाजू म्हणजे मला गणित हा विषय आवडत असल्यामुळे मी BSc मॅथमॅटिक्स करण्याचं ठरवलं आणि फर्ग्युसन कॉलेजमधून BSc केलं. जेव्हा माझं BSc पूर्ण झालं तेव्हा ऑफकोर्स मी हा निर्णय जाणीवपूर्वक घेतला की 1 वर्ष पूर्ण आपण गॅप घेऊयात, पूर्णपणे झोकून देऊन UPSCचा अभ्यास करूयात आणि मग UPSCची परीक्षा देऊयात. त्यामुळे माझ्याकडे तसा वेळ अभ्यासासाठी चांगला मिळणार होता आणि घरची पण परिस्थिती चांगली होती. त्यामुळे मला तो वाव मिळाला. खऱ्या अर्थाने माझ्या आईवडिलांनी तो सपोर्ट दिला, पाठिंबा दिला मला. त्यामुळेच हे धाडस मी करू शकलो. आणि 2008 साली परीक्षा दिली आणि 1 वर्ष अभ्यास केला झोकून देऊन पूर्णपणे आणि 9 साली सिलेक्शन झाली. वा वा, खूपच महत्त्वाचे मुद्दे तू सांगितलेस. सगळ्यात टर्निंग पॉईंट आपण असं म्हणूया की बारामतीतनं पुण्यात शिफ्ट होणं आणि ते बाबांनी जो तेव्हा दूरगामी विचार करून जो निर्णय घेतला, तर हा खरंच खूप क्रुशल होता त्या स्टेजला. आपण इमॅजिन करू शकतो हा 15-20 वर्षांपूर्वीचा किंवा अजूनही जुना काळ आहे. सो त्या काळात तुम्ही सगळं सेटलमेंट हलवून दुसऱ्या शहरात जाणार, तेव्हा ट्रेंडही नव्हता, तरी त्यांनी ते केलं. सो मला पुढचा जो प्रश्न तोच आहे की आपल्या समाजात आहे ना, हुशार पोरं म्हणली की ती इंजिनियर, डॉक्टर किंवा लईत तर लई CA झाली नाहीत तर तो मोठा फाऊल समजला जातो. म्हणजे लोक फार त्यांच्या आईवडिलांनाही जाब विचारायला लागतात. तर तू म्हणतोस तुला 12वीत खूप चांगले मार्क्स होते आणि एका इंटरव्ह्यूमध्ये तू म्हणलास की तुला अगदी COEPलाही ॲडमिशन मिळू शकत होती त्या मार्क्सवर, एवढे मार्क्स होते. तर तरीही आज त्यावेळेला जर तू इंजिनिअरिंगला गेला असतास 100% तू सिलिकॉन व्हॅलीत असला असतास, कारण आत्ता तोच ट्रेंड आहे अजूनही. पण त्या मळलेल्या पायवाटेकडे तू पाठ फिरवलीस आणि UPSC हे नाही म्हणलं तरी इन्सिक्युरिटी खूप होती UPSC करण्यामागे. तर काय नेमकं तेव्हा थॉट प्रोसेस होती तुझी? हा खूप चांगला प्रश्न आहे. खऱ्या अर्थाने जी आपण म्हणूयात की करिअरमधली अनिश्चितता, इन्सिक्युरिटी ही UPSC MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगली माहिती आहे. कारण याच्यामध्ये सिलेबस व्हास्ट असतो, त्याचबरोबर नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन असते, पोस्ट पदं किती निघाली आहे, त्याचबरोबर त्या वर्षी पेपर्स कसे निघत आहेत, कठीण येत आहेत, काय येत आहेत, अशा खूप व्हेरियस फॅक्टर्स जे आपल्या हातातही नसतात, कंट्रोलच्या बाहेर असतात. त्याचबरोबर सतत बदलत जाणारा पॅटर्न असतो परीक्षेचा. त्यामुळे एक प्रकारची एक अनिश्चितता त्याचं वलय आणि या परीक्षांना आहे. त्यामुळे तशा अर्थाने ही एक मोठी मी म्हणूया झेप होती. रिस्कसुद्धा काही जण त्याला म्हणू शकतात. पण मी त्या अर्थाने बघत नाही. जरी आपण ही मोठी रिस्क घेत असलो तरी माझ्या डोक्यामध्ये बॅकग्राऊंड म्हणूयात त्याला किंवा बॅक ऑफ द माइंड हा प्लॅन B हाच तयार होता की गणित या विषयामध्ये BSc करायचं आणि जर काही कारणामुळे UPSC MPSCतून अशा स्पर्धा परीक्षांमधून करिअर नाही झालं तर पुढे गणितात आपण करिअर करू शकतो. हा पण त्याच्या मागचा एक विचार होता. त्यामुळे सगळ्यांना आवडतं आहे किंवा सगळे जात आहेत म्हणून आपण सुद्धा मेंढरासारखं इंजिनिअरिंगला जाऊन त्यात काही करावं अशा विचारात मी तेव्हा नव्हतो. कारण माझं ध्येय एकदा ठरलं होतं आणि ते जसं अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळा दिसत होता तसं मला त्या काळात मला अजूनही आठवतं आहे की त्या झपाटल्यासारखं मी त्या ध्येयाकडे हे वाटचाल करायचं ठरवलं. आणि एकदा ठरलं होतं, पक्कं झालं होतं, तर आता म्हणलं की आता मागे वळून पाहायला नको, आपण झोकून देऊन करूया. जर काही कारणाने नाहीच झालं तर मग त्याचा पुढे विचार करता येईल. आणि अगेन मी पुन्हा तीच गोष्ट सांगतो की घरच्यांचा पाठिंबासुद्धा इथे खूप महत्त्वाचा ठरतो. त्यांनी पूर्णपणे आम्हाला फ्रीडम दिला, स्वातंत्र्य दिलं. मलाही दिलं, तसं माझ्या बहिणीला उर्मिलालाही दिलं. त्यामुळे तिचं अभिनय क्षेत्रात आणि पुढे कंटेंट क्रिएशन, यूट्यूब याच्यात करिअर होऊ शकलं, अजूनही होतं आहे.
आणि आता मला सुद्धा त्यांनी जो पाठिंबा दिला त्याचमुळे मी पूर्णपणे आत्मविश्वासाने ही परीक्षा देऊ शकलो. माझ्या पूर्ण हिमतीने आणि क्षमतेने, कसलाही दुसरा विचार न करता. त्यामुळे मी असा नाही विचार करत की इंजिनिअरिंगला गेलो असतो तर मध्ये गेलो तर मग त्याला काही अंतर राहणार नाही. त्यामुळे मला वाटतं एकदा आपण ध्येय ठरवलं, निश्चित केलं, तर त्याला पूर्णपणे झोकून देऊन काम करायला पाहिजे. तरीसुद्धा मी इथे जे UPSC MPSC करणारे आपले जर कोणी श्रोते असतील तर त्यांना हेच सुचवेन की जर तुम्ही या क्षेत्राकडे वळत असाल तरीसुद्धा एक मनामध्ये तुमच्या बॅक ऑफ द माइंड म्हणूयात त्याला, तुम्ही प्लॅन बीचा विचार करून ठेवावा. अगदी लगेच नाही केला तरी कमीत कमी तुमच्या सेकंड फील्ड अटेम्प्ट नंतर तरी, असं माझं मत आहे की तुम्ही प्लॅन बीचा आपला विचार करून ठेवा. कारण मी अशी पण मुलं खूप बघतो की जी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून, ग्रामीण भागातून आईवडिलांचे पैसे खर्च करून शिकायला येतात, पण त्यांना त्यांच्या कुवतीविषयी, क्षमतेविषयी तेवढा आत्मविश्वास नसतो किंवा त्यांना त्याचा योग्य पडताळणी त्यांची झालेली नसते, ठोकताळा किंवा अंदाज आलेला नसतो. त्यामुळे वर्षानुवर्षे ते केलेले कष्ट, घालवलेला वेळ आणि आईवडिलांचा पैसा फुकटसुद्धा कधी जाण्याची शक्यता तिथे दाट असते. त्यामुळे अशावेळी आपण दुसऱ्या फेल्ड अटेम्प्टनंतर प्लॅन बीचा सिरियसली विचार करावा. आणि UPSCचा अभ्यासच एवढा तुम्हाला शिकून जातो की तुम्हाला नक्कीच करिअरच्या इतर संधीसुद्धा त्याच्यातून मोकळ्या होऊ शकतात, दिसू शकतात. त्याचाही तुम्ही विचार करू शकता. वैभव, खूप महत्त्वाचे मुद्दे तू सांगतोयस आणि आजच्या सगळ्याच मुलांना हे खरंच खूप लागू होतील असे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे प्लॅन बीचा, जो तू वारंवार हायलाईट करतोयस की डोक्यात काहीतरी प्लॅन बी हा असला पाहिजे आणि योग्य वेळी त्या प्लॅन बीचाही तुम्ही विचार करायला पाहिजे. आता मला सांग की UPSC करायचं ठरवणं आणि ॲक्च्युअल प्रिपरेशन सुरू करणं यातही गॅप असेल किंवा फरक असेल, कारण ओव्हरवेम व्हायला होत असेल खूप, कारण ही परीक्षा ही जगातली सेकंड टफेस्ट म्हणली जाते. तर ह्या सगळ्या तयारीचे टप्पे कसे होते आणि क्लासेसबद्दलही तुझा एक्सपिरियन्स कसा होता तयारीच्या वेळेचा, आणि तूही काही काळ दिल्लीत पण गेलेलास मला वाटतं प्रिपरेशनसाठी, तर या सगळ्याविषयी आम्हाला सांगशील प्लीज? नक्कीच. एकदा का आपण ह्या परीक्षांकडे वळण्याचं ठरवलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण केली पाहिजे की त्या परीक्षांचा अभ्यासक्रम काय, सिलेबस काय, ते सतत आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. कारण ॲक्च्युली वेल डिफाईंड असा अभ्यासक्रम आहे पण आणि नाही पण, असंही आपण दोन्हीकडे म्हणू शकतो. कारण व्हास्ट सिलेबस आहे आणि ओपन एंडेड पण बऱ्याचसा आहे सिलेबस. तरीसुद्धा तुम्ही सिलेबसच्या बाहेर जर भरकटलात तर मग तुम्हाला परत यायला, ताळ्यावर यायला किंवा योग्य मार्गावर यायला वेळ जाऊ शकतो. तुमचा वेळ किंवा तुमचे कष्टसुद्धा त्यात वाया जाऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट, अभ्यासक्रमाची पूर्ण ओळख तुम्हाला पाहिजे. लिटरली मी तर म्हणेन तुमचा पाठ पाहिजे किंवा समोर तुमच्या अभ्यासाच्या डेस्कवरती तो चिकटवलेला असला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्या वैकल्पिक विषयांची निवड ही अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. आम्ही गमतीने म्हणतो की ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे लग्नाची बायको असते, शक्यतो बदलू नये एकदा निवडल्यानंतर. त्यामुळे कारण त्याचा त्रास खूप होतो, कारण पुन्हा पुन्हा त्या विषयांचा नव्याने अभ्यास सुरू करणं तेवढी सोपी गोष्ट नसते. त्यामुळे अर्थातच दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे वैकल्पिक विषयांची निवड. तिसरं म्हणजे योग्य मार्गदर्शक निवडणं, त्याच्यामध्ये क्लासेस असतील किंवा काही. चौथं, तुमचं मटेरियल, योग्य पुस्तकांची तुमची निवड असणं, कारण दररोज हजारो पानांचं मटेरियल मार्केटमध्ये ॲड होत राहते. त्यामुळे जर तुम्ही इकडे तिकडे एक ना धड भाराभर चिंध्या करत बसलात तर तुम्हाला भरकटायला वेळ लागणार नाही आणि कन्फ्युजन खूप वाढत जाईल. त्यामुळे यू शुड स्टिक टू द स्टँडर्ड लिस्ट. जे काही स्टँडर्ड पुस्तकं आहेत, मी बघतो बरेच मुलं सुरुवातच गाईड्स वगैरेपासून करतात, ती मोठी चूक आहे. कारण UPSCला ओरिजिनल थिंकिंग खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती एक बाजू आपण सांभाळली पाहिजे. आणि बाकी तुमची ओन प्रिपरेशन, तुमचे सेल्फ स्टडी स्किल्स, ते पण त्याचाही तिथे कस लागतो. कारण आपण जो UPSCसाठी अभ्यास करतो तो आणि युनिव्हर्सिटीमध्ये जो आपण केलेला असतो एखादी डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मिळवण्यासाठी, तर त्याच्यामध्ये अंतर आहे. त्यामुळे ते आपण जरा सांभाळलं पाहिजे की तुमचं इथे UPSCमध्ये ओरिजिनल थिंकिंग, तुमची मतं, ऑनेस्ट विचार तुमचे तिथे विचारात घेतले जातात आणि त्याला जास्त महत्त्व आहे, ना की तुमचं किती पानांचं तुम्ही उत्तरपत्रिका लिहिली आहे. जेवढं त्याचं वजन जास्त तेवढे मार्क्स जास्त, अशा पद्धतीत आपण दुर्दैवाने कधी कधी वाढलेलो असतो. त्यामुळे UPSCमध्ये त्या दिलेल्या शब्दमर्यादेत, त्या दिलेल्या वेळेत आणि विचारलेल्या प्रश्नालाच अनुरूप, म्हणजे टू द पॉईंट असं उत्तर लिहिणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे आपण घटक सांभाळायला पाहिजेत. हे मला सुरुवातीलाच जाणवलं. त्याच्यामध्ये ऑफकोर्स क्लासेसचाही भाग होताच. म्हणजे मी म्हटलं तसं प्रेरणा मला धर्माधिकारी सरांकडून मिळाली. त्याच्याबरोबर मी ज्ञानप्रबोधिनीमध्ये
म्हणजे आपलं जनरल स्टडीज त्याचं प्रशिक्षण घेतलं. पुण्यामध्ये प्रवीण चव्हाणांकडे मराठी वाङ्मय केलं. पण तेव्हा नेमकं 2008 साली जेव्हा मी परीक्षा देत होतो त्याच्या अलीकडेही समाजशास्त्र म्हणजे सोशॉलॉजी ह्या विषयासाठी योग्य मार्गदर्शन नव्हतं म्हणावं तसं. त्यामुळे आणि बाय द वे मी ते सांगू शकतो की तो वैकल्पिक विषय म्हणजे समाजशास्त्र निवडण्यासाठी मी 6 महिने घेतले. बरं. इतकं मी त्याच्यामध्ये विचार करून घेतला. कारण अगेन मी मगाशी म्हटलं तसं बदलल्याने खूप आपल्याला त्रास होतो. हो. तोपर्यंत ऑफकोर्स अभ्यास आधीचा बाकीच्या विषयांचा चालू ठेवला. पण जेव्हा जसं ठरलं की समाजशास्त्र हा विषय घ्यायचा आहे सोशॉलॉजी आणि मी परीक्षा पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून दिली. जरी माझं शिक्षण मराठी माध्यमातून असलं तरी मला लक्षात आलं की जर पुण्यात उपलब्ध नसेल क्लास तर आपल्याला दिल्लीला जायला लागेल. पर्याय नाही त्याच्या व्यतिरिक्त. कारण माझ्यासाठी हा विषय नवीन होता सोशॉलॉजी. त्यामुळे मी फक्त तो समाजशास्त्र विषय त्याचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी दिल्लीला गेलो आणि फक्त तेवढं घेऊन परत आलो. दिल्लीत बाकी कुठले क्लासेस वगैरे काही केलं नाही. आणि असा तो माझा क्लासेसचा अनुभव होता. तरीसुद्धा एक कॉशन मी सांगू शकतो लोकांना, सूचना वजा एक प्रेमळ सल्ला देऊ शकतो की क्लासेसचा रोल हा होका यंत्रासारखा आहे. म्हणजे कंपास जसं तुम्हाला समुद्रामध्ये दिशादर्शक त्याचं काम होकायंत्र करतं तसं फक्त तुम्हाला अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी या क्लासेसचा उपयोग होतो. कुठे अडलं असेल, डाऊट्स असतील, कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. बाकी अभ्यास मात्र तुमचा तुम्हाला करायचा आहे आणि तोही असा मजबूत 8, 10, 12 तासांचा. तो सुद्धा सलग 2 वर्ष म्हणजे असे शॉर्ट टर्म बर्स्टमध्ये नाही करायचा अभ्यास. तुम्हाला कमीत कमी 2 वर्ष म्हणजे परीक्षेचं वर्ष आणि या वर्षी परीक्षा देणार आहेत आणि त्याच्या अलीकडचं असे 2 वर्ष तरी तुम्हाला तो अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे शक्यतो तुमचे विषय पण तसेच निवडावेत. अभ्यासाची पद्धतही तशी निवडावी की मी जर का लहानपणापासून एका पद्धतीने विशिष्ट पद्धतीने अभ्यास केला असेल तर उगाच UPSCसाठी काहीतरी जगा वेगळं करायला जायचं नाही. असे काही ठोकताळे मी पाळले आणि मला वाटते त्याचाच परिणाम म्हणून मग पहिल्या अटेम्प्टला यश मिळालं. वैभव, तू मीडियमबद्दल एक चांगला मुद्दा सांगितलास की तू जरी मराठी मीडियममधनं शालेय शिक्षण झालं असलं तुझं तरी तू जाणीवपूर्वक इंग्लिश मीडियम घेतलंस. तर बऱ्याच मुलांना हे कन्फ्युजन असतं. तर तू काय सल्ला देशील? आणि तो न्यूनगंडही असतो किंवा तेवढा खात्री नसते की इंग्लिशमध्ये तेवढं व्यक्त होऊ शकू आपण. अगदी बरोबर आहे. आणि दुर्दैवाने मराठीबद्दल एक मनामध्ये एकतर तू म्हणालास तसं न्यूनगंड तरी असतो. पण मला वाटते तसं आपण समजायला नको. आज इंग्रजी ही ज्ञानभाषा झाली आहे, जगाची भाषा आहे. त्यामुळे जे काही ज्ञानाची साधनं आहेत, मटेरियल आहे ते आवडो पण इंग्रजीमध्ये सगळ्यात जास्त मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. जे काही स्टँडर्ड सोर्सेस आपण ज्याला म्हणतो ते सगळे. UPSCबद्दल सुद्धा ते खरं आहे की मटेरियल इंग्लिशमध्ये खूप चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे. त्यामुळे मी ठरवलं की कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस केलं की आपण जर इंग्रजी शिकलो तर त्याचे आणि इंग्रजीतून जर परीक्षा दिली तर त्याचे काय फायदे तोटे आणि जर मराठी माध्यमातून दिली तर काय. मला इंग्रजी शिकण्याचे फायदे जाणवले. त्यामुळे मी तिकडे झुकतं माप दिलं. आणि अगेन मला सांगायला आनंद आहे की 6 महिन्याच्या आसपास मी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवलं. त्याच्यासाठी सुद्धा जो मंत्र वापरला तो सिम्पल होता. अगदी जसं लहान मूल भाषा शिकतं नवीन स्पंजसारखी, तसं आपण एखादी भाषा शिकली पाहिजे. थोडक्यात काय त्या भाषेत बोललं पाहिजे सतत. इंग्रजीच्या बाबतीत झालं तर टॉक इन इंग्लिश, वॉक इन इंग्लिश किंवा लिसन टू इंग्लिश, डिस्कस इन इंग्लिश, वॉच मूवीज इन इंग्लिश किंवा वॉच न्यूज इन इंग्लिश आणि थिंक इन इंग्लिश आणि प्रॅक्टिस इन इंग्लिश. दॅट इज द की. आणि ही की वापरून मी इंग्रजी शिकलो. पुढे मला आसामला गेल्यानंतर आसामी सुद्धा याच पद्धतीने मी 6 महिन्यात शिकू शकलो. तर ह्या पद्धतीचा उपयोग केला आणि इंग्रजीतून मी परीक्षा दिली. वैकल्पिक विषयांमध्ये तुझा मराठी वाङ्मय हा होता. यावरून असं दिसतंय की तुला मराठी साहित्याची आणि वाचनाची मनापासून आवड आहे. तर तुझ्या या छंदाविषयी सांगशील? हो, मला मराठी भाषेविषयी प्रेम आहे. कुठलीही नवीन भाषा शिकायला मला मुळात आवडतं हे माझ्या लक्षात आलं होतं. पण त्यातही आपण लहानपणापासून जी भाषा शिकलो आहे, मातृभाषा आहे आणि त्याच्यातलं जे वाङ्मय आहे, समृद्ध अशी भाषा आहे. तर मला वाटलं की जरी आत्तापर्यंत आपण म्हणजे 10वी नंतर मराठी वाङ्मयाशी तसा संपर्क तुटलाच होता. जे काही अवांतर वाचन होतं तेवढंच चालू होतं. पण तरीसुद्धा मराठी वाङ्मय हा विषय UPSCसाठी निवडण्याचं हे एक प्रमुख कारण एकतर भाषेची आवड, मराठीवरचं प्रेम आणि वाङ्मयाबद्दलची जी आत्मीयता, गोडी होती. त्याच्यामुळे मला तो विषय मी पुन्हा एकदा मगाशी जसं म्हणालो की त्या विषयात कमीत कमी तुम्हाला 2 वर्ष अभ्यास करायचा. तर तो विषय आवडला पाहिजे आणि त्या विषयात गती तुम्हाला असली पाहिजे. हे बेसिक 2 मुद्दे आहेत, क्रायटेरिया आहेत की तुम्हाला वैकल्पिक विषय निवडण्याचे. की तुम्हाला तो विषय आवडत नसेल तर तुम्ही त्या स्पर्धेत म्हणा किंवा त्या अभ्यासात टिकावच धरू शकणार नाही. आणि त्यात गती नसेल म्हणजे तुम्हाला विषय आवडत असेल पण समजत नसेल आणि तो मांडता येत नसेल
तरीसुद्धा त्याचा फायदा नाही UPSCसाठी. त्यामुळे आपल्याला त्या दोन्ही दृष्टिकोनातून बघायचं झालं तर माझ्या दृष्टीने मला मराठी वाङ्मय हा अगदी योग्य असा विषय वाटला, म्हणून मी तो निवडला. आणि त्याचबरोबर समाजशास्त्रही त्या गटात मोडणारा वाटला, म्हणून तोही निवडला. वा, मराठी वाङ्मय जरी आपण म्हणलो तरी मराठी पण खूप समृद्ध भाषा आहे आणि याचा इतिहास अगदी ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत मागे जातो, 12व्या शतकापर्यंत. तर हा एवढा सगळा कॅनव्हास तुम्हाला त्यात कव्हर करायला लागतो जेव्हा तू मराठी वाङ्मय हा विषय घेतोस तेव्हा? मराठी वाङ्मय या विषयाचा UPSC मधला जो अभ्यासक्रम आहे सिव्हिल सर्व्हिस एक्झाममधला, तर तो अगदी व्हास्ट आहे, खूप मोठा आहे. तरीसुद्धा तो इतकाही मोठा नाही आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये काही PhD करावी लागेल. इतक्या लेवलचा तरी तो नक्कीच नसतो. राईट. तुम्हाला विशिष्ट मार्गदर्शनाखाली विशिष्ट दिशेने जर तुम्ही योग्य अभ्यास केलात तर मला वाटतं तो एक 3 ते 4 महिन्यामध्ये त्याच्यावरती तुम्ही प्रभुत्व मिळवण्या इतपत करू शकता. त्यामुळे तुमच्याकडे जर का अशी इच्छा असेल, तुमची जर का इच्छा असेल की मराठी वाङ्मयासारखा वैकल्पिक विषय निवडावा, तर मला वाटते मराठी मुलांसाठी तर तो नक्कीच एक हुकमी एक्का आहेच आहे. पण तरीसुद्धा अशी घोडचूक आपण करता कामा नये की आपण मराठी आहोत, आपल्याला मराठी येतं म्हणजे मराठी वाङ्मयात सुद्धा आपल्याला चांगले मार्क्स मिळतील. तसंही काय नाही आहे, कारण त्याच्यामध्ये तुमचं लेखन, शुद्ध लेखन वगैरे तर बाजूला जाऊ द्यात, व्याकरण वगैरे भाषा, पण तरीसुद्धा भाषेवरती जी पकड आहे, मांडण्याचं जे कौशल्य आहे, ते तुम्हाला एक साधारण काय म्हणूयात त्याला, साधारण पदवीधरापेक्षाही जास्त गुणवत्तेचं तुमचं ते लेखन कौशल्य असलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे, ते ग्रास्पिंग पण असलं पाहिजे, आकलन, मांडणीचं कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टी तिथे खूप महत्त्वाच्या ठरतात. ती जर तुमची जमेची बाजू नसेल तर मात्र मग हा विषय तुमच्यासाठी तेवढा परफेक्ट नाही असं मी. राईट. तुझे आवडते लेखक आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, मराठी विशेषतः? मराठीमध्ये तसे भरपूर आहेत. मला कवितांची पण खूप आवड आहे, स्वतःही मी कविता करतो. त्यामुळे वि. शिरवाडकर आपले कुसुमाग्रज तर नंबर 1. आणि मराठीमध्ये तर धर्माधिकारी सरांची तर सगळीच पुस्तकं मला खूप आवडतात, पुलंचीही सगळी आवडतात, आणि सद्गुरू श्री वामनराव पै यांची पण मी सगळी पुस्तकं वाचलेली आहेत. तसं सांगण्यासारखे खूप आहेत, पण मला वाटते हे टॉपमधले हे सांगता येतील. अगदीच अगदीच. आता मला सांग की UPSC तू क्लिअर झालेलास, खूप मोठा आनंद असणार आहे तो. तर त्याच्यानंतर जे कोण UPSC क्लिअर होतात, IAS IPS, त्यांना मला वाटतं की मसुरीतल्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन, ज्याला लिबासना असंही शॉर्ट फॉर्म आहे त्याचा मला वाटतं, तर त्या ट्रेनिंग अकॅडमीतला अनुभव तुझा कसा होता? जेव्हा UPSC मधून सिलेक्शन होतं तेव्हा कुठलीही सर्व्हिस अलॉट होण्याआधी आपलं लबासनामध्ये, म्हणजे मसुरीला जे आहे प्रशिक्षण संस्था, तिथे तुम्हाला दाखल व्हावं लागतं फाउंडेशन कोर्ससाठी. तो एक साधारणतः 3-3.5 महिन्यांचा कोर्स असतो. त्याच्यामध्ये एक जनरल ओरिएंटेशन, कारण तुम्ही एका सामान्य विद्यार्थ्यापासून ते एक ऑफिसर हा तुमचा प्रवास होणार असतो. तो काही एका दिवसात होणार नसतो. जरी एका दिवसात तुम्हाला यश मिळालेलं असलं, खरं ॲक्च्युली एका दिवसात मिळत नाही, पण तरी त्या रिझल्टमुळे तुमचं एका दिवसात आयुष्य बदललेलं असतं. पण तरीसुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वात ते बदल दिसून येणं, ते रिफ्लेक्ट होणं आणि ते मुरवणं खूप महत्त्वाची गोष्ट असते, आणि ती हळूहळूच स्टेप बाय स्टेप करावी लागते. त्याच्याही शास्त्रीय पद्धती आहेत, शिक्षण मेथड्स आहेत, शैक्षणिक मेथड्स आहेत. तर त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की त्या जो पहिला पाया असतो, पायाभरणीचा जो काळ असतो, तो हा लबासनामधील प्रशिक्षणाचा काळ असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल ओरिएंटेशन, सर्व्हिसेसबद्दलची ओळख, त्याचबरोबर प्रशासनाची ही सगळी ओळख, त्याच्यातले बारकावे, त्याचबरोबर कमरॅडरी अमंग द सर्व्हिसेस, म्हणजे सगळ्या सर्व्हिसेसचं एक काय काम आहे, त्यांच्यातले जी सिनर्जी म्हणूयात, कोऑर्डिनेशन, समन्वय, त्याचं किती महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर मग बाकीचे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, म्हणजे हिमालयातला ट्रेक असो किंवा एकत्र केलेलं आपण त्याला शाळेत जसं गॅदरिंग म्हणूयात तसे हे कल्चरल इव्हेंट्स काय काय असतात, भारत दर्शन नावाचे प्रकार असतात, आपले ग्रामीण भागात भेटी असतात, भेटींचे दौरे असतात, एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादी चांगली योजना जर का शासनाने राबवली असेल तशा त्या योजना असतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा सर्व्हिसचं ॲलोकेशन होतं, तुम्हाला कुठली सर्व्हिस मिळणार आहे हे लक्षात येतं, तेव्हा त्यानुसार विभागणी होते. सगळे अधिकारी आपापल्या प्रशिक्षण संस्थेत जातात. IPS झाल्यानंतर तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद इथे तुम्हाला रुजू व्हावं लागतं, दाखल व्हावं लागतं, आणि तिथे तुमचं जवळपास 11 ते 12 महिन्यांचं ट्रेनिंग असतं. त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे म्हणजे माझ्यासारख्यांना ज्यांना आधी फिजिकल एक्सरसाइजची, शारीरिक व्यायामाची, कसरतीची काहीच पार्श्वभूमी नाही आहे, अशांना तिथे टफ जातं, जड जातं नक्कीच.
पण तरीसुद्धा तीसुद्धा एक शास्त्रीय पद्धतीने ते हळूहळू स्टेप बाय स्टेप आपली स्टॅमिना, आपलं फिटनेस, स्ट्रेंथ बिल्डिंगवरती ते फोकस असतो त्यांचा. आणि त्याचबरोबर क्लासरूम लेक्चर्समधून तुम्हाला कायदे, IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट आणि बाकी जे काही आपले स्पेशल ॲक्ट्स आहेत, कायदे आहेत, कॉन्स्टिट्यूशन आहे, सगळ्यांची तिथे ओळख करून दिली जाते. प्रॅक्टिकल स्किल्स असतात, क्राऊड कंट्रोल, मॉब मॅनेजमेंट आणि असं मीडिया मॅनेजमेंट, अशा सगळे वेगवेगळे कॅप्सूल्स तिथे शिकवले जातात. वेगवेगळ्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन्समधले तज्ज्ञ लोक येतात, आम्हाला ट्रेनिंग देतात. आम्ही त्यांच्या ऑर्गनायझेशन्सना, संस्थांना भेटी देतो, तिथूनही शिकतो. वेगवेगळ्या काय म्हणूयात त्याला सिव्हिल सोसायटी ग्रुप्सबरोबर आमचे इंटरॅक्शन्स होतात. असं सर्वांगाने तुम्हाला ॲज अ पोलीस ऑफिसर ज्या गोष्टी, ज्या पुढे जाऊन स्टेक होल्डर्सबरोबर तुम्हाला काम करावं लागणार आहे, त्यांची म्हणूयात ते ओरिएंटेशन तिथे दिलं जातं. त्यामुळे तो एक रिगरस मोठं ट्रेनिंग असतं. त्याच्यामध्ये तुमचे शारीरिक, त्याचबरोबर शैक्षणिक, जे काही कामाच्या क्षेत्रातले प्रोफेशनल, असे सगळे हे मुद्दे तिथे शिकवले जातात. आणि त्याचबरोबर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, हॉर्स रायडिंग, स्विमिंग आणि हे सगळे फिजिकल ॲक्टिव्हिटीज, जंगल ट्रेनिंग, स्पेसिफिक वॉरफेअर टॅक्टिक्स, तुमचं शूटिंग प्रॅक्टिस, अशा सगळ्या गोष्टी तिथे शिकवल्या जातात. आणि जे काही आता येऊ घातलेले नवीन काळातले जे नवीन गंभीर गुन्हे, त्यांचे तपास, सायबर क्राईम, व्हाईट कॉलर क्राईम्स, इकॉनॉमिक ऑफेन्सेस, टेररिझम, त्याचे इन्व्हेस्टिगेशन, अशा खूप सगळ्या मुद्द्यांवरती तिथे भर दिला जातो. असं हे पूर्ण काय म्हणूयात त्याला ग्रुएलिंग असं ट्रेनिंग असतं. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंगही करवलं जातं, जिथे तुमचं केडर आहे, केडर सिस्टीम असते. जर समजा मला आसाम काडर मिळालं आहे, तर तिथे आसाममध्ये पाठवून एखाद्या जिल्ह्यात एका SP च्या अंडर तिथे स्पेसिफिक ट्रेनिंग दिलं जातं. ते एक 6 महिन्यांचं ट्रेनिंग असतं. हँड्स ऑन ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो, प्रॅक्टिकल ट्रेनिंग. हे ट्रेनिंग हैदराबादमधलं ट्रेनिंग झाल्यावर लगेच असतं. ट्रेनिंग झाल्यावर लगेच आम्हाला पहिल्यांदा भारत दर्शन असते. आपला भारत देशच इतका मुळात समृद्ध आहे आणि वैविध्यतेने नटलेला आहे. त्यामुळे त्यातलं वैविध्य, त्याच्यातले सगळे बारकावे, कंगोरे आणि प्रशासनातले सगळे वेगवेगळे पैलू, हे त्या भारत दर्शनमधून आम्हाला, आणि तिथल्या ज्या भेटीगाठी होतात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर, त्या दरम्यान आम्हाला खूप शिकायला मिळतं. त्या ओरिएंटेशन नंतरचा पुढचा भाग म्हणजे हा डिस्ट्रिक्ट प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा भाग असतो. त्यामुळे जेव्हा आम्ही कॅडरमध्ये जातो, SPच्या अंडर ते ट्रेनिंग होतं आणि आम्हाला तिथे ग्रूम केलं जातं. आणि एका पोलीस स्टेशनचा SHO सुद्धा पदभार आम्हाला तिथे घ्यावा लागतो. म्हणजे पोलीस स्टेशनच्या ट्रेनिंगपासून ती सुरुवात होते. कारण आपण म्हणतो की पोलिसिंगचं जे मोस्ट बेसिक युनिट काय असेल तर ते पोलीस स्टेशन असतं. त्यामुळे त्या लेवलचं पण तिथे प्रशिक्षण, हँड्स ऑन ट्रेनिंग तिथे दिलं जातं. अशा प्रकारे हा पूर्ण ट्रेनिंगचा भाग आखला गेलेला असतो. या तुझ्या बोलण्यातनं असं जाणवते की 3 मोठी स्थित्यंतर तुम्हाला फेस करायला लागतात. ट्रान्झिशन खूप मोठी. एकतर तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करत असता तेव्हा तुम्ही स्टुडंट असता. रिझल्ट लागल्यावर तुम्ही एका रात्रीत, तू म्हटलं तसं एका रात्रीत नाही म्हणता येणार, पण एका रात्रीत तुम्ही IAS IPS झालेला असता. आणि त्याच्यानंतर मसुरीतलं ट्रेनिंग, हैदराबादमधलं ट्रेनिंग जर IPS साठी निवड झाली असेल तर, आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल ऑन फील्ड एक्सपिरियन्स. सो ह्याच्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्याही खूप कणखर असणं हे गरजेचं आहे. तू एक खूप चांगला सल्ला दिलास की जे ॲस्पिरंट्स आहेत त्या सगळ्यांनी, की तुम्ही अभ्यासाबरोबरच फिजिकल फिटनेसवरही भर देणं हे खूप आवश्यक आहे. अगदी. आता कोरोना काळात तर आपल्या लक्षात आलेलंच आहे की सिर सलामत तो पगडी पचास. त्यामुळे हेल्थ असेल तरच पुढे काय आहे, करिअर आहे, पुढे काय सगळं लाईफ आपल्यासमोर पडलेलं आहे. पण तरीसुद्धा हेल्थ जपणं खूप महत्त्वाचं आहे. कारण माझ्या अनुभवातून मी सांगतो, मुख्य परीक्षेच्या काही दिवस आधीच मला कावीळ झाली होती. त्याच्यात माझा 1-1.5 महिना वाया गेला असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच्यातून खूप मी शिकलो. त्यामुळे आपली हेल्थ जपणं पण खूप महत्त्वाचं आहे. आणि पुढे जाऊन सुद्धा प्रोफेशनल आपल्या करिअरमध्ये हेल्थ खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते एक लक्षात येतं. आणि हेल्थ म्हणजे फक्त फिजिकलच नाही तर मेंटल हेल्थसुद्धा खूप महत्त्वाची आहे. कारण पुढे येऊ घातलेले जे प्रोफेशनल चॅलेंजेस आहेत, आव्हानं आहेत, दररोजच्या तणावाच्या परिस्थिती आहेत, त्याचा सामना करणं आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुमचं हे जसं फिजिकल स्टॅमिना, फिटनेस खूप महत्त्वाचा आहे, तसाच मेंटल स्ट्रेंथ तुमची आणि तणावाची परिस्थिती हाताळण्याची जी काही क्षमता, कुवत आहे, ती पण खूप महत्त्वाची आहे. वैभव, परत माझ्या मनात एकच विचार येतोय की फर्स्ट अटेम्प्टमध्ये UPSC क्लिअर करणं अवघ्या 22व्या वर्षी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर तू काय आपल्या लिस्नर्सला काही सिक्रेट फॉर्म्युला तुला कळलाय का UPSCचा, की जो तू शेअर करू शकशील? मी नेहमी गमतीने म्हणायचो की द गोल्डन रूल ऑफ
क्रॅकिंग UPSC इज दॅट देर इज नो गोल्डन रूल. असं आहे, कारण की प्रत्येक ते आपण म्हणू शकतो त्या ज्या गोष्टीसारखं आहे की हत्ती आंधळ्यांना कसा दिसतो, तर ज्याला सोंडेला हात लावलेला वाटतं की सोंडेच सारखाच आहे हत्ती, शेपटीला हात लावलेला वाटतं शेपटीसारखं. त्यामुळे आणि UPSC क्लिअर करण्याचे सुद्धा खूप वेगवेगळे काय म्हणूयात त्याला तरीके आहेत, पद्धती आहेत. कोणी पूर्ण वेळ अभ्यास करून UPSC क्लिअर करतं, कोणी नोकरी करता करता सुद्धा UPSC क्लिअर करतं, कोणी इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन किंवा वेगवेगळे PhD करताना सुद्धा UPSC क्लिअर करतात, तर कोणी आर्ट्स करून कृषी बॅकग्राऊंडमधून सुद्धा येऊन UPSC क्लिअर करतात. त्यामुळे असं काही आणि दॅट इज द ब्युटी ऑफ द गेम. आणि खऱ्या अर्थाने मला एक गोष्ट आठवते, आम्हाला माझ्या सोशिओलॉजीच्या सरांनी शिकवलेली. ते म्हणाले होते की UPSC करायचं असेल तर आपल्याला जेंटलमॅन लोफर व्हायला पाहिजे. जेंटलमॅन लोफर म्हणजे काय? जेंटलमॅन हा पार्ट तुमच्या अभ्यासाच्या बाबतीत असला पाहिजे की तुम्हाला तुमच्या अभ्यासाबद्दल प्रामाणिक राहता आलं पाहिजे. मी मगाशी म्हणाल तसं की दररोज त्या ठराविक तासांचा मीटर पडलाच पाहिजे, कमीत कमी 2 वर्ष तरी. 8 तास, 10 तास, 12 तास जे काही तुमचं आहे ते शेड्यूल तुम्ही रिलिजियसली फॉलो केलं पाहिजे. त्याच्याबद्दल प्रामाणिक असणं म्हणजे जेंटलमॅन असणं. आणि लोफर हा जो पार्ट आहे की आपल्याला फक्त पुस्तकी किडा यात व्हायचं नाही आहे, कारण ही तुमची जशी अभ्यासाची परीक्षा आहे तशी तुमच्या वेगवेगळ्या कौशल्यांची परीक्षा आहे, व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे. असं म्हटलं तरी त्यात काही वावगं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला लोफर व्हायला पाहिजे इन द सेन्स तुम्हाला सगळे सेन्सेस ओपन ठेवून, चारी बाजूने तुमचं चौफेर लक्ष ठेवून तुम्हाला इतरत्र काय घडामोडी घडत आहेत त्या पण कळल्या पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला जसं जनरल स्टडीज, जनरल अवेअरनेस, त्याचबरोबर इंटरव्ह्यू अशा प्रत्येक पातळीवरती त्याचं महत्त्व कळेल. एसेस सारख्या निबंधासारख्या पेपर्समध्ये सुद्धा चौफेर आपलं व्यक्तिमत्व असण्याचं ते जास्त मी म्हणेन की योगदान आहे. त्यामुळे जेंटलमॅन लोफर असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये लंबी रेस का घोडा होऊ शकता. खूप छान एक्सप्लेन केलंस वैभव तू. वैभव, एक शेवटचा प्रश्न. योगायोगानं मी नुकतीच 3 वेगवेगळ्या IPS अधिकाऱ्यांची पुस्तकं रिसेंटली वाचली. त्यातलं पहिलं होतं सदानंद दाते यांचं वर्दीतल्या नोंदी, जे मला माहिती आहे की तूही वाचलेलंच आहेस. दुसरं होतं दिल्लीचे फॉर्मर पोलीस कमिशनर नीरज कुमार यांचं खाकी फाईल्स म्हणून आहे, इंग्लिश आहे ते. तर तिसरं आहे 1970 ते 80च्या दशकातले डॅशिंग IPS ऑफिसर म्हणून त्यांची ओळख आहे, ते YC पवार सर यांचं रिअल टाईम कॉप हे. तर या तिन्ही पुस्तकातनं वेगवेगळ्या IPS अधिकाऱ्यांच्या अनुभवातून हे जाणवतं की IPS म्हणून सेवा बजावणं हे किती चॅलेंजिंग आहे, किती आव्हानात्मक आहे, आणि ते तुमचा कसा प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी कस बघणारं असं असतं. त्यामुळेच तू विद्यार्थ्यांना काय सांगशील? म्हणजे बऱ्याच लोकांना जे प्रिपरेशनही करतायत किंवा आमच्यासारख्या लेमॅन्सने असं वाटतं की एकदा का IAS IPS झाला की लाईफ सेट होत असेल, तर कशी असते रिॲलिटी? मी म्हणेन की लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस, आणि ते इस्पार आणि उसपार दोन्हीकडे लागू होईल. असं नाही की IAS IPS झाला म्हणजे सगळंच लाईफ सेट, आणि दुसरी बाजू असंही नाही की IPS झाल्यानंतर तुम्हालाही पायाला गोळी घालून घ्यावी लागेल. दोन्ही टोकाची भूमिका झाली तर मला वाटतं संघर्ष ही अशी गोष्ट आहे, स्ट्रगल ती कायम राहणारी आहे. संत तुकारामांच्याच भाषेत सांगायचं झालं तर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. हा युद्धाचे प्रसंग असे रात्रंदिवस येतच असतात. मग तो कुणी संत असो, महंत असो, कोणीही असो, तसाच तो राजा असो, रंक असो, किंवा IAS असो, IPS असो, किंवा कोणी कर्मचारी असो. त्यामुळे हे युद्धाचे कठीण प्रसंग, संघर्षाचे क्षण सगळ्यांच्या आयुष्यात येतात. तसं IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या दैनंदिन जीवनात तर सतत येतच असतात. त्यामुळे आपण कदाचित त्याचं स्वरूप बदललेलं असेल. आधी जे संघर्ष करावे लागलेले असतात UPSC परीक्षा देण्याआधी, आणि तेच प्रशासनात गेल्यानंतर संघर्षाचं स्वरूप बदलतं, पण ते संघर्ष चुकत नाही. त्यामुळे त्यासाठी आपण मनातल्या मनात तयार असलं पाहिजे, मनोमन. गेल्यानंतर मी अशीही उदाहरणं बघितलेली आहेत माझ्या प्रशिक्षणाच्या वेळी सुद्धा आमच्या बॅचमध्ये, की एक जणाने म्हटलं होतं की आता मी पास झालो आहे, आता मी एक पानसुद्धा पुस्तकाचं वाचणार नाही. नंतर त्यांना काय रिॲलिटी चेक बसतात ते आपण पाहतोच, किंवा जर न वाचता फायलीवरती कोंबडा केल्याने अधिकारी कसे सापडले जातात, तर बरोबर अडकले जातात. ती पण उदाहरणं आपण दुर्दैवाने बघतो. त्यामुळे तुम्हाला अभ्यास तिथेही करावा लागणार आहे, कष्ट तिथेही करावं लागणार आहे, मेहनत तिथेही आहे, संघर्ष तिथेही आहे. स्वरूप बदलेल पण तो कायम राहणार आहे. त्यामुळे आपल्या हेतूबद्दल आपण प्रामाणिक जर असू आणि निर्मळ असू, आणि दुसरं मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्या ज्या सर्व्हिसमध्ये जो शेवटचा S जो आहे, IAS किंवा IPS, तो सर्व्हिस आहे.
याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला हा सेवाभाव हरवता कामा नये. कारण आपला जे पूर्णपणे ही सर्व्हिस आहे, ही सेवा आहे आणि त्याच्याबरोबर जो येणारा लवाजमा आहे, प्रतिष्ठा म्हणूयात, हे पॉवर्स म्हणूयात, अधिकार, हे सगळी ऑथॉरिटी, हे सगळं मानमरातब आणि कौतुकाचे सगळे प्रसंग, तर त्याच्या मागे सुद्धा हा सेवाभाव जर असेल तर ते आपल्या अंगाला चिकटत नाही आणि आपण काही हवेत उडत नाही. आपल्याला जमिनीवर राहायला, पाय जमिनीवर ठेवायला आणि सेवाभावाने काम करायला खूप मदत होते, असं माझं प्रामाणिक मत आहे, जेवढं माझा लिमिटेड एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून. पण ही भावना तुम्हाला खूप पुढे नेऊन जाऊ शकते. कारण त्याचा दुसरी बाजू अशी पण बघतो की जर एखादं पद सुटलं किंवा रिटायर झाल्यानंतर जो स्ट्रगल होतो मग तो करावा आपल्याला लागत नाही. जर हा सेवाभाव मनामध्ये क्लिअर असेल, तुमचा हेतू क्लिअर असेल की आपण कशासाठी प्रशासनात येतोय आणि हेतू क्लिअर असेल तर मग जसं आपण म्हणतो की लोग आते गए कारवा बनता गया, तसं आपण निर्मळ हेतूने जर प्रयत्न केले तर आपल्याला पण साथ सगळ्यांची मिळत जाते, सपोर्ट मिळत जातो. प्रशासनातही काम करताना तो अनुभव येत जातो. वा, खूपच छान एक्सप्लेन केलंस वैभव तू. आणि एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलास की ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे सगळ्यांनीच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुझ्याशी बोलताना तो तुझं डाऊन टू अर्थ असणं, तुझं नम्र असणं हे प्रत्येक वाक्यागणिक जाणवत आहे. तर हे मला वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, वैभवसोबत सुरू असलेलं हे स्पेशल इंटरॅक्शन आपण पुढच्या एपिसोडमध्येही कंटिन्यू करतोय. पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतोय वैभवचं आसाममधलं पोस्टिंग, तिथं 10 वर्ष वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये SP म्हणून त्यानं केलेली कामगिरी, काझीरंगातल्या गेंड्यांच्या पोचिंग विरोधातल्या मग कारवाया असो किंवा अवैध दारू ड्रग्स विरोधातल्या रेड्स असो, अंधश्रद्धेतून होणाऱ्या हत्यांविरोधात राबवलेली महत्त्वाची मोहीम असो, या सगळ्याबद्दल तर आपण जाणून घेणार आहोतच. पण गेल्या वर्षी 26 जुलैला आसाम मिझोराममध्ये पेटलेल्या सीमावादात जीवाची बाजी लावून लढताना वैभवला गोळी लागली आणि तो गंभीररित्या त्यात जखमी झालेला. त्याच्या डोळ्यांदेखत 6 जवान धारातीर्थी पडले. त्या एका घटनेनं आयुष्यात काय काय उलथापालथी झाल्या आणि त्या कसोटीच्या क्षणी अगदी पायात गोळी घुसल्यावरही रणांगण न सोडण्याची प्रेरणा कशी मिळाली, या सगळ्याविषयी आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे ऐकत रहा मराठी क्राईम कथा.